इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ स्टेशन परिसराअंतर्गत असणाऱ्या प्रीती हॉटेल तसेच वाईन शॉप तथा इतर दुकानांमागील उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत मागील जीबी मध्ये विषय घेऊन देखील काहीच कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांचे पालिका प्रशासनाविरोधात ढोल वाजवीत तसेच अनधिकृत बांधकाम अधिकारी सुनील गावित यांच्या खुर्चीला हार तसेच शाल घालीत निषेधात्मक आंदोलन। पालिका प्रशासनाच्या माध्यमातून येत्या जीबी पर्यंत सदर बाबत कारवाई न झाल्यास जनरल बॉडी मीटिंग मधून निषेधात्मक सभात्याग करणार। तसेच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार शिवसैनिकांचा आवाज कानावर पडत नसेल तर तो कानाखाली देखील द्या या शिकवणीच्या अनुषंगानेच ढोल ताशांचा आवाज अनधिकृत बांधकाम पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कानी जावं याच अनुषंगाने सदर निषेध आंदोलन। तसेच समाधानकारक कारवाई न झाल्यास दुसऱ्या पर्यायाचा देखील वापर होऊ शकतो। विकास हेमराज सोमेश्वर यांचा अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला गंभीर इशारा। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स। आज नगरपालिका येथे गावित साहेब यांना सकाळीच फोन केला होता मी की साहेब तुमची मला भेट गरजेची आहे, पण मी इंटिमेशन देऊन सुद्धा जर ते आले नाही तर त्यांना त्यांचं प्रतिकार रूप हे त्यांची खुर्ची आहे, त्या खुर्चीवर त्यांना शॉल हार आणि एक त्यांना आपण एक मान सन्मान दिला। एक मोठा काम त्यांनी आज अंबरनाथ शहरामध्ये केलेलं आहे। माझी सभागृहामध्ये एक मागणी होती 30 जुलैला जेव्हा महासभा होती त्या महासभामध्ये एक माझी मागणी होती त्या प्रीती हॉटेलचा मागं जयशंकर हॉटेलचा मागं 1.5 ते 2 गुंठेची जागा आहे नगरपालिका याची, त्यांच्या आपल्या मालकीची असून सुद्धाही त्यावर अतिक्रमण झालेले आहेत। तिथं काही अनधिकृत धंदे चालू आहे, तिथं मटक्याचे धंदे चालू आहे, तिथं लोकांनी अक्षरशः दारू बनण्याचा अड्डा तिथं चाललेला आहे। तर या विरोधात मी आवाज उचललेला, या साहेबांची मागणी केली होती सीओ साहेबांना की तुम्ही ते तोडण्यात द्यावी। तर त्यांनी काय कारवाई केली, तिथं एक महिला विधवा बाई बसते, रोटी भाजी याचा व्यवसाय करते, त्याची एक टपरी तोडली आणि बाजूला एक बिडी सिगरेट होता त्याची टपरी तोडलेली, बाकी जसं आहे तसंच आहे। तर एवढा मोठा धाडस, एवढा मोठा कार्यक्रम आपले माननीय श्री गावित साहेबांनी केले तर त्यांना मान सन्मान देणं मला गरजेचं होतं, म्हणून त्यांना आपण मान सन्मान देतोय की आपण गरिबांवर एवढा मोठा कार्यक्रम आपण गरिबांसाठी केला, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद। येणाऱ्या दिवसांमध्ये जर तिथं पूर्णपणे 100% कारवाई जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला शोधूनही हार तुमच्या गळ्यात टाकणार आहे आणि येणाऱ्या जीबी मध्ये त्यांच्या विरोधात जीबीचा मी त्याग करणार आहे जर ते तोडलं नाही तर। वाईन शॉप आहे ना, जाग जाहीर आहे, तिथं मटक्याचा धंदा चालू आहे आणि महासभेमध्ये 3 जुलैला मी मटका चालू आहे, हा भाग पोलिसांचा आहे मला ते मान्य आहे, पण ते जागा अनधिकृत आपल्या शासनाची आहे। त्या लोकांनी बांधकाम अधिकारी शंकरसाहेब एकदम मी टार्गेट करत नाही, कोणी असो, एक सामान्य नागरिकाने एक पत्र चढवलं की पूर्ण पोस्ट तुमची पोचते तिथे, मग हे तुम्हाला दिसत नाही का साहेब? साहेबांची माझी चर्चा झाली, साहेब काय बोलले 86चं त्यांचे काम आहे, आपली नगरपालिका 95 स्थापित झाली तर 86ला कोण बघायला गेले तिथे? 86चा जो आहे तो प्रीती हॉटेल आहे, तो एक छोटासा धंद्याला फेरीवाला पण उचलतो ना, मग आपल्याला एवढी हिंमत नाही का तिथं करायची का? त्याचं तुम्ही घाबरता, तुम्ही या तर घाबरता नाही तर त्याच्यावरून पैसे घेता। हे दोघांपैकी एकच काम होऊ शकतो, तिसरा नाही का आपले जावाई नाही का आपण राहायला दिलं तसं पण नाही, दोनच, या तर तुम्ही घाबरता, प्रशासन त्याला घाबरतो किंवा त्यांच्याकडून तुम्ही हप्ता वसूल करा, या दोघांपैकी एक होतो। आता मी आलो साहेब, दादा साहेबांचं पण एकदा परत मान ठेवलं, हे शॉल मी नाही टाकत, पण परत जीबी आहे, मग या जीबी मध्ये मी सभा त्याग करेल जर तिथे कारवाई झाली नाही। आता 30 दिवस आपण झाले उलटून ते झाले, माझा एक आपण कारवाई का नाही करत त्यांचं? एखादा घर तोडतो, भाड्यावरतून तोडतो ना, त्याचा आपण काढतो का, त्याला बघतो का, त्याला आपण सवलत देतो का? नाही देत, पत्र तोडतो डायरेक्ट। मग हे कोण लागून आले आपला जवळ आहे का? तोडले नाही का? काय बोलताय जुना बांधकाम असं कुठं तुमच्या शासनामध्ये नाही? त्याचा जो बांधकाम आहे तो 2005 ला मी स्वतः रावसाहेब असताना तहसीलदार तोडले साहेब, नगरपालिकेने नाही तोडले ना साहेब, तो 2005 ला साहेब रावसाहेब असताना तहसीलदारांनी ती कारवाई केली, तहसीलदार साहेबांनी आणि ती शर्ट तिथे तोडली होती, जी त्याने आपला आता पत्रे मटका आपण गेलो मटके करून तो शर्टी बांधली ती पुढचा जो भाग आहे तिथे एक दरवाजाचा मॅटर होता, दरवाजाचा तो चव्हाण जे काँग्रेसचे होते आणि बिजला तेव्हा नगरसेवक होते, तो दरवाजाचा मॅटर होता ना, ती तिकडची भिंत एक पाडली होती, ती भिंत त्याने बांधली, पण तो बांधकाम साहेब मी जेव्हा 2005 रावसाहेबांनी जेव्हा मागणी केली होती तेव्हा तो बांधकाम तेव्हाच आहे असं माझ्या निदर्शनात येतं। ठीक आहे, तो अनलिगल आहे, त्याला आपण पत्र देतो आम्ही, जर तो जर 14 तारखेला 13 असेल तर आपण काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही।
3 जुलैला महासभा आपल्या अंबरनाथ नगर परिषद मध्ये होती. तर त्या महासभा सभामध्ये मी एक प्रश्न निर्माण केलेला. प्रीती हॉटेलचं माग, जयशंकर हॉटेलचं माग एक अनधिकृतपणे मला वाटतं 1 ते 1.5 गुंठे जागा आहे. 2 गुंठे नगरपालिका जागा आहे, त्यामध्ये महसूलची पण काही जागा आहे आणि नगर परिषदची पण त्यामध्ये जागा आहे. तर त्यावर यांना दिसून सुद्धाही रोज लोक तिथून येतात जातात. त्यावरून ते लोक सुद्धाही तिथं अनधिकृतपणे टपऱ्या अनधिकृतपणे तिथं बांधकाम केलेलं आहे आणि ते दिसतंय लोकांना. तर त्या विरोधात मी त्यांना विचारलेला प्रश्न की तुम्ही ते का तोडत नाही. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही कारवाई करू. 3 जुलैला मी आवाज उचलल्यानंतर 14 जुलैला यांना पत्र दिलं. तर काल त्याच्यावर कारवाई झाली. तर कारवाई त्यावर काय झाली, फक्त एक टपरी तिथून उचलली आणि एक गरीब महिला तिथं रोटी आणि भाजी याचा व्यवसाय करत होते, त्याची त्यांनी ते शेड तोडला. पण मुख्य जो तो शेड आहे तिथं अजूनही तो शेड तसंच आहे. मला वाटतं नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी जे पण आहेत ते अतिक्रमण विभागामध्ये यांच्याकडून पैसे घेतात किंवा ते त्यांचे जावाई लागू नये. जर पैसे घेत नसतील तर ते जावाई नक्की आहे, कारण की अशी सोय हे कुणालाच नगरपालिका देत नाही. एखादा गरीब माणसाने आपलं पत्र खोलून नवीन पत्र जर बसवलं तर यांची पूर्ण फौज तिथं उपस्थित होते की तुम्ही कुणाला विचारून पत्र खोलतायत. इतर तर 2 ते 2.5 गुंठ्यावर बांधकाम झालेले आहेत आणि नगरपालिकेचं असं पण नाही की लांब इथून फक्त 50 मीटरच्या अंतरावर आहे ते तिथं बांधकाम झालेलं आहे. तर त्यांचा विरोध करण्यासाठी आज त्यांचे ढोल ताशांनी त्यांना आपण एक एवढं मोठं काम केलं. एक गरिबांची त्यांनी हातकडी तोडली, एक गरिबांचं त्यांनी एक टपरी तोडली. तर ते एवढं मोठं काम कोणी करू शकत नाही. एवढं मोठं धाडस गावित साहेबांनी केलं. तर त्या गावित साहेबांना काहीतरी आपल्याला मान सन्मान दिला पाहिजे. एवढं मोठं काम कोण करणार आहे न घाबरता कुणाशी. तर त्यांना आज आपण एक शॉल ते आपल्याला भेटले नाही, तर त्यांच्या खुर्चीवर आपण एक हार आणि एक शॉल आपण तिथं त्यांना दिलेले. हे बघा, सत्तेत सहभागी असताना आपल्याकडे आमच्या शिवसेनेमध्ये 2 आहेत. आमचा आवाज कानावरही पडतो आणि कानाखाली पडतो. आम्ही प्रयत्न करतोय कानावर आवाज पडो, पण ज्या दिवशी कानावर पडणार नाही तर आम्हाला दुसरा ऑप्शन माननीय श्री सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले. आपण अतिरिक्त मुख्य अधिकाऱ्यांची पण आता भेट घेतली होती, त्यांनी त्याबाबतचं तुमचं आश्वासन काय दिलं? आपल्याला नवीन जे मुख्य अधिकारी अतिरिक्त आलेत भुजबळ साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिले की मी नवीन आहे, मला 2 दिवसाचा वेळ द्या. तर आपण त्यांना 2 दिवसाचा वेळ देत नाही, आपण अजून त्यांना 10 दिवसाचा वेळ देतो. येणाऱ्या जीबी मध्ये त्याच्या आधी 10 दिवस 8 दिवस कधी जीबी असेल त्याच्या आधी मला ते तिथं जे कारवाई आहे तो तुम्ही करण्यात यावी. पुढचं पाऊल का असेल? बघा, एक नगरसेवक का निवडून येतो तर शहराची समस्या सभागृहामध्ये मांडावी आणि त्या सभागृहामध्ये सगळे नगरसेवक असतात, सगळे अधिकारी वर्ग असतात, सीओ साहेब असतात, आपले माननीय नगराध्यक्ष मॅडम सुद्धा असतात. जर निवडून दिल्यानंतर तिचं माझा जो आवाज मी तिथं उचवला अनधिकृत बांधकाम विरोधात, जर हे ऐकत नसेल तर ते सभाचा त्याग करणं हे माझ्याकडे शेवटचा पर्याय राहील.